नमस्कार मंडळी. संध्याकाळी मुलीसाठी पेस्ट्री पफ तयार केले. ते कसे केले त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी मिळणाऱ्या या ज्या पेस्ट्री शीट्स आहेत या वेगमन्समधनं मी आणलेल्या आहेत. ह्याच्यासाठी आधी वाटण तयार केलं. त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ आणि आलं लसूण यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्सरमधनं बारीक हे वाटण फिरवून घेतलं. नंतर कढई गरम केली, त्यामध्ये थोडं तेल घातलं, जिरे घातले, नंतर कढीपत्ता घातला, हिंग घातला आणि यामध्ये थोडीशी हळद घातली. त्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये घातलं आणि वाटण हे छान तेलामध्ये परतून घेतलं आहे. हे वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर घातली. नंतर त्यामध्ये मटार घातलेले आहेत. हे फ्रोझन मटार मी इथे वापरलेले आहेत. थोडे मटार घातले. त्यानंतर जे बटाटे उकडवलेले होते ते बटाटे घातले आणि सगळी ही भाजी तयार करून घेतली आहे. थोडं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ त्यामध्ये घातलं. या ज्या पेस्ट्री शीट्स असतात त्या आधी कापून घेतल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अशा या एकावर एक असे हे 3 असे हे शीट्स असतात. याला आतमध्ये पीठ लावलेलं असतं म्हणजे एकमेकांना चिटकू नये म्हणून पीठ लावलेलं असतं. या कट करून घेतल्या आणि एकामध्ये 3 असे हे काप तयार करून घेतले. थोडी थोडी यामध्ये भाजी घातली आणि याला तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता. मी समोसासारखा याला आकार दिला आणि हे सगळे पफ्स जे आहेत भाजी भरून सगळे तयार करून ठेवले ट्रेमध्ये. एकीकडे ओव्हनसुद्धा प्रीहीट केलेलं होतं. हे सगळे पेस्ट्रीचे जे पफ्स आहेत हे छान तयार करून घेतलं आहे आणि थोडं या शीट्सला पीठ होतं, पण ते बेक झाल्यानंतर ते निघून जाईल त्यामुळे ते तसंच ठेवलं आहे आणि ओव्हनमध्ये या पेस्ट्री हे जे पफ्स आहेत हे ओव्हनमध्ये 40 मिनटासाठी छान खरपूस असे बेक करून घेतलेत. हे दोन्हीकडनं छान खरपूस असे बेक झालेले आहेत. 40 ते 45 मिनटं हे छान बेक व्हायला लागतात आणि खुसखुशीत असे हे पेस्ट्री पफ्स तयार झाले. धन्यवाद.